तर रायगडवरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली आहे। रायगडच्या जिल्हा नियोजनची वार्षिक बैठक अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली। मात्र बैठकीला न बोलावल्यानं शिंदेंच्या आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। पाहूयात। रायगड जिल्ह्याच्या बाबतीत डेप्युटीची बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याची माहिती आमदारांनी दिली नाही। आम्हाला पालकमंत्री बाबतीमध्ये दूर ठेवलं गेलेलं आहे। हा सगळा वाद तिढा असताना अशावर निर्णय घेणं योग्य नाही असं आमचं मत निश्चित आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटलेला नसतानाच आता जिल्हा नियोजनच्या वार्षिक बैठकीवरून शिंदेंच्या आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केली। जाणीवपूर्वक आम्हाला बोलावलेलं नाही असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी केलाय। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात रायगडची जिल्हा नियोजनची वार्षिक बैठक झाली। रायगड जिल्ह्याच्या स्थगिती देण्यात आलेल्या पालकमंत्री अदिती तटकरे बैठकीला हजर होत्या। रायगड जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी आपल्याला बैठकीचं निमंत्रणच देण्यात आलेलं नसल्याचं म्हटलंय। जाणीवपूर्वक निमंत्रण देण्यात आलेलं नसून एकनाथ शिंदेंशी बोलणार असं शिंदेंचे आमदार म्हणाले। तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक भरत गोगावले यांना मंत्री म्हणून निमंत्रण होतं। मात्र किल्ले रायगडावर कार्यक्रम असल्यानं गोगावले ऑनलाईन बैठकीला हजर राहू शकले नाही। रायगड जिल्हा नियोजन समितीची जी बैठक घेण्यात आली ती बैठक फक्त उपमुख्यमंत्री आणि मंत्री असावेत असं असू शकतं, परंतु असं होत नाही की रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार खासदार सारेजण उपस्थित असतात आणि हे जाणीवपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही। याचं कारण आम्हाला त्या ठिकाणी समजलं नाही। या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही याची पूर्णपणे माहिती घेऊ। होय, नक्कीच आम्ही शिंदे साहेबांशी चर्चा करू आणि जी आता रायगड जिल्ह्याच्या बाबतीत डेप्युटीची बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याची माहिती आमदारांनी दिली नाही। या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही याची पूर्णपणे माहिती घेऊ। नियोजन समितीचे आम्ही आमदार सदस्य असतो। जर आजची मीटिंग अधिकृत होती तर आम्हाला त्यांनी निमंत्रण द्यायला पाहिजे होतं, पण तसं काही न होताना फक्त पालकमंत्री जे आणण्यास स्थगिती दिली आदिती तटकरे त्या उपस्थित होत्या दादांच्या दालनामध्ये आणि शासकीय अधिकारी होते। खरं तर हे आश्चर्य निश्चित आहे, कारण आपल्याला रायगडला आणि नाशिकला स्थगिती असल्याने खरं म्हणजे आम्हाला जर आजची वित्त जी आढावा बैठक असेल तर आमदारांना त्या ठिकाणी बोलवणं काळाची गरज होती, पण मला माहित नाही। या संदर्भात कलेक्टर ऑनलाईन होते, आता जिल्हाधिकाऱ्यांना पण मी विचारणार, डीपीओला मी आता विचारलं आणि मी वरिष्ठ स्तरावरती आमचे जे नेते आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याशी सल्लामसलत निश्चित करा। बाबा ह्या पद्धतीने जर असं बैठक होत असेल आणि आम्हाला विचार गेला नसेल किंवा आम्हाला पालकमंत्री बाबतीमध्ये दूर ठेवलं गेलेलं आहे, हा सगळा वाद तिढा असताना अशावर निर्णय घेणं योग्य नाही असं आमचं मत निश्चित आहे। मी बघितलं तिथं टीव्हीला रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही। अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला। मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि अदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं। जिल्हा नियोजनची बैठक म्हटलं की जिल्ह्यातील पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित असतात। रायगड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले मंत्री आहेत। तटकरे हजर होत्या तर गोगावलेंनी कार्यक्रमामुळे हजर न राहिल्याचं सांगितलं। त्या आमदारांना निमंत्रित नव्हते, फक्त आम्हाला 2 मंत्र्यांनाच निमंत्रित केलं होतं, परंतु मी ह्या अडचणीमुळे जाऊ शकलो नाही। तशी ही मीटिंग काल होती, पण काल काही कारणास्तव पोस्टपोन झाले म्हणून त्याने आज घेतली, पण आज मला जाणं शक्य नव्हतं। मग मी मुख्यमंत्र्यांना रात्री कळवलं की मी येऊ शकत नाही आहे आणि मी उलटं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आव्हान केलं होतं तुम्ही इकडं आलात तर ह्या कार्यक्रमाला बरं, परंतु त्या कार्यक्रमाला येऊ शकत नव्हते। मग त्यांचा प्रतिनिधी आणि रायगडच्या माझ्याच मतदारसंघामध्ये असल्यामुळे माझं काम होतं, कर्तव्य होतं, ते मी थांबलो होतो। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खटके उडाले। अदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला गोगावलेंनी उघड विरोध केला। गोगावलेंच्या समर्थकांनी टायर जाळून आंदोलनं केली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगडसह वाद असलेल्या नाशिकच्याही पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली, पण 2-3 दिवसात तिढा सुटेल आणि मीच पालकमंत्री होणार असं गोगावले म्हणालेत। काय वाटतं हा पालकमंत्री जो रायगडचा जो तिढा आहे तो केव्हापर्यंत सुटेल, काय अंदाज?
सांगितलं ना 2-3 दिवसात आता सुटायला पाहिजे. तिढा सुटणार आहे म्हणूनच थोडा वेळ लागतोय आणि तो योग्य सुटेल असं मला वाटतं. काय वाटतं मग आपले बरेचसे जे गोगावले ते होतील? आता होणं गरजेचं आहे. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की बरेचसे पालकमंत्री असावे. थोरवे आणि दळवींनी निमंत्रण न मिळाल्यानं नाराजी व्यक्त करताच मंत्री दादा भुसे यांनीही सर्व आमदार खासदारांना बोलावणं आणि हजर राहणं अपेक्षित असल्याचं म्हटलंय. तर स्वतः एकनाथ शिंदेंनी सावरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक जिल्ह्याच्या पुढच्या वर्षाच्या नियोजनाची बैठक वित्त मंत्री महोदय घेत असतात आणि त्या बैठकीला नुसतं पालकमंत्री नाही तर त्या भागातले जे लोकप्रतिनिधी असतात सर्व आमदार खासदार ते पण त्या बैठकीला उपस्थित अपेक्षित आहेत. आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती. रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली. पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल. रायगडमध्ये अजित पवार विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा वाद उघडपणे याआधीही समोर आलाय. आता जिल्हा नियोजनच्या वार्षिक बैठकीलाच निमंत्रण न दिल्यानं शिंदेंच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. अक्षय मंकणीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.